अर्थातच नाशिकची आहे। विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात सध्या रणकंदन सुरू आहे। आमदार देवयानी फरांदेंचा पक्षप्रवेशाला विरोध आहे। सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। निवडणूक प्रमुख असून देखील आपल्याला विश्वासात घेतलं नाही असं देवयानी फरांदेंचं म्हणणं आहे। तर शाहू खारेंच्या प्रवेशाला सुद्धा देवयानी फरांदे यांनी विरोध केल्याचं पाहायला मिळत आहे। आज खरं तर गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार होता, पण या पक्षप्रवेशापूर्वीच तिथं देवयानी फरांदे यांचे समर्थक एकवटले आणि जोरदार घोषणाबाजी होऊ लागली। मुळात या सगळ्याविषयी आता प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। जो खरंच निष्ठावंत आहे त्याला या ठिकाणी स्थान देणं हे गरजेचं आहे असा एक सूर देवयानी फरांदे यांच्या समर्थकांकडून आळवला जातोय। विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून देखील भाजपात वाद आता सुरू झालेला आहे। सुरुवातीला अशी चर्चा होती की माजी महापौर तेही दोन एकत्रितपणे भाजपच्या गळ्याला लागल्यानं काही राजकीय समीकरणं नाशिकमध्ये बदलतील असं म्हटलं जात होतं, पण आता मात्र या दोघांच्याही पक्षप्रवेशाला चांगलाच विरोध होतोय। देवयानी फरांदे यांनी सुरुवातीला एक पोस्ट टाकत या सगळ्याविषयी आपली नाराजी व्यक्त केलेली होती। ती पोस्ट काय होती तर प्रस्थापितांसंदर्भात जे डावललंय त्या विरोधात ती पोस्ट करण्यात आलेली होती। आपण देवयानी फरांदेंची ती पोस्ट एकदा पाहूया। देवयानी फरांदे यांनी पोस्ट करत नेमकं काय म्हटलेलं होतं। देवयानी फरांदे यांनी प्रस्थापितांसंदर्भात एक पोस्ट केलेली होती। प्रस्थापितांना या ठिकाणी डावललं जात आहे। प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्यांना इथं डावललं जात आहे। हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे असं देवयानी फरांदे म्हणालेल्या होत्या। या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते नाशिकला आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिकमधला भाजपचा अंतर्गत कलह हा समोर आलाय। या निमित्तानं चर्चा सुरुवातीला विरोधाची होती, पक्षप्रवेशाची होती, पण विरोध का वाढलाय की तिथं बंदोबस्त वाढवावा लागतोय। अगदी खरं आहे लागवी। खरं तर आज नाशिकमध्ये माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह जर आपण बघितलं तर शाहू खैरे असतील आणि यतीन वाघ असेल यांचा पक्षप्रवेश होणार आहे। मात्र या पक्षप्रवेशाला भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केलेला आहे आणि भाजपच्या समर्थक यांनी देखील विरोध केलेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एकीकडे विनायक पांडे यांचं शक्ती प्रदर्शन होतंय तर दुसरीकडे भाजप कार्यालयात देखील समर्थकांची मोठी गर्दी झालेली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी जर बघितलं तर माजी महापौर विनायक पांडे, शाहू खैरे, यतीन वाघ हे या ठिकाणी थांबल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। तर दुसरीकडे जर बघितलं तर भाजप कार्यालयाबाहेरच इकडं दुसरे भाजपचे जे समर्थक आहेत ते असे वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आलेले आणि मध्ये जर बघितलं तर पोलीस हे आपल्याला या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त दिसून येतोय। खरं तर या पक्षप्रवेशावेळी कुठलाही राडा होऊ नये यासाठी पोलिसांनी खरं तर ही दक्षता घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकूणच पक्षप्रवेशाला विरोध होताना दिसतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर भाजपमधला अंतर्गत कलह देखील हा बाहेर आल्याचं बघायला मिळतोय। का निष्ठावंतांना बाजूला ठेवून खरं तर आयत्या उमेदवारांना पक्षात घेऊन त्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळेच एकूणच परिस्थिती जी आहे ती तणावाची निर्माण झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं असेल तर पोलिसांचा असा बंदोबस्त हा मधल्या रस्त्याच्या बाजूने लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे महापालिका निवडणुकीचा आता निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना दुसरीकडे अशा पद्धतीचं रणकंदन आपल्याला बघायला मिळतं। आता इतका विरोध झाल्यानंतर सुद्धा यतीन वाघ, विनायक पांडे आणि शाहू खैरे यांची नेमकी काय भूमिका आहे? विरोध होऊन देखील पक्षप्रवेश अटळ आहे काय? आता काय नेमकी सद्यस्थिती आहे तिथं? काय कुणकुण कानावर येताना दिसते? खरं तर महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार होता, पण आता मात्र सगळंच
आहे त्या परिस्थितीत अटळ असल्याचं दिसतंय. अगदी खरं आहे लागवी. खरं तर या भाजप पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे विरोध केल्यानंतर भाजप आमदार देवयानी फरांदे या तातडीने गिरीश महाजन यांची भेट घेण्यासाठी गेलेले आहे. आणि दुसरीकडे जर बघितलं तर माजी महापौर विनायक पांडे असतील, यतीन वाघ असतील, शाहू खैरे असतील यांनी असं सांगितलेलं आहे की आमची वरिष्ठांसोबत चर्चा झालेली आहे आणि त्यामुळेच हा सगळा प्रवेश जो आहे तो होतोय. त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर पक्षप्रवेशाला स्थानिकांनी जरी विरोध केलेला असला तरी मात्र त्यांचंही या ठिकाणी मत आपण जाणून घेणार आहोत. या ठिकाणी यतीन वाघ आहे. काय सांगणार? खरं तर आज तुमचा पक्षप्रवेश होतोय, मात्र पक्षप्रवेशाच्या अगोदरच विरोध केला जातोय. कसं आहे, कोणत्याही पक्षात प्रवेश देत असताना पक्षाशी संबंधित जे लोक आहेत त्यांनी हिरवा कंदील दिल्यानंतरच पक्षप्रवेश होत असतो. या संदर्भात अनेक बैठका झाल्या, अनेक वेळा चर्चा झाली आणि त्या चर्चेचं फलित जे आहे त्याचा पक्षप्रवेश नियोजित करण्यात आलेला आहे. त्याला आपण सांगतात की विरोध आहे, परंतु विरोध करणाऱ्यांनी जरा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. वरिष्ठ जे आहे पक्षवाढी करता पावलं उचलत असतात आणि ते आजच्या दृष्टीने अत्यंत पक्षवाढीच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. ज्यावेळेस शहराचा विकास म्हणा किंवा आपल्या परिसराचा विकास करण्याची एक ध्येय धरून आपण ज्यावेळेस मार्गक्रमण करीत असतो त्यावेळेस राज्यात असलेलं सरकार, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे सरकार, त्याचप्रमाणे केंद्रात असलेलं सरकार, राज्यात आणि केंद्रात असलेलं भाजपचं सरकार लक्षात घेता शहरात होत असलेला कुंभमेळा, आगामी कुंभमेळा याकरिता निश्चितच ही आजची बाब जी आहे ती अत्यंत गरजेची आहे आणि त्यामुळेच या प्रवाहामध्ये आम्ही सहभाग होण्याचा निश्चित केले. पक्षप्रवेशा अगोदर कोणासोबत चर्चा झाली आणि चर्चा झालेली असताना देखील असा विरोध होतोय? पक्षश्रेष्ठींशी चर्चा झालेली होती. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याशिवाय ह्या कोणत्याही प्रकारचे कृत्य आमच्याकडनं होणार नाही अशी निश्चित. इतका तीव्र विरोध होतोय का पोलीस बंदोबस्त लावा लागलेला आहे? पोलीस प्रशासनाने मला असं वाटतं की कुंभमेळा प्रभारी होते त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते. आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती, पण मगा जे सांगण्यात आलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.